नमस्कार मित्रांनो, महिला व बाल विकास अंतर्गत कनिष्ठ अधिकारी या रिक्त पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. आता बघा, नुकतंच जर बघितलं तर कनिष्ठ अधिकारी या पदासाठी जी रिस्पॉन्स शीट जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली होती. भरपूर विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स शीट बघितली असेलच. आता बघा, या भरतीचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून या भरती संदर्भात वेगवेगळी माहिती तुम्हाला मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्हाला इथं बघायला मिळणार की महिला व बाल विकास आयुक्तालय यांच्याकडून एक नवीन प्रसिद्धी पत्रक जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. यामध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे ते सविस्तररित्या आपण जाणून घेऊया. यामध्ये बघा काय सांगण्यात आलेलं आहे की संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क या संवर्गातील 17 रिक्त पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून बघा दिनांक 8/12/2025 ते दिनांक 22/12/2025 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले होते. त्याच अनुषंगाने जर बघितलं तर बघा 30/1/2026 रोजी जे आहे याची ऑनलाईन परीक्षा जी आयोजित करण्यात आलेली होती. त्याच खाली जर बघितलं तर बघा ऑनलाईन परीक्षेच्या उत्तर तालिका व प्रश्न तालिका पाहण्याची तसेच प्रश्न तालिका उत्तर तालिका याबाबत आक्षेप असल्यास ते सादर करण्याबाबतची जी ऑनलाईन सुविधा आहे ते 6/2/2026 ते दिनांक 9/2/2026 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली होती. त्यानुसार बघा उमेदवारांनी विविध कालावधीत सादर केलेले आक्षेप विचारात घेऊन नमूद ऑनलाईन परीक्षेची सुधारित उत्तर तालिका दिनांक 9/3/2026 पासून पाहण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर सुविधांसाठी बघा उमेदवारांनी जे वेबसाईट देण्यात आलेली आहे महिला व बाल विकास यांची या संकेतस्थळावरील गव्हर्नमेंट रिक्रुटमेंट या लिंकवर यांचे विहित आयडी व पासवर्डसह लॉग इन करावे. उक्त नमूद भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने बघा प्रश्नपत्रिका व उत्तर तालिका याबाबत आक्षेप सादर करण्यासाठी उमेदवारांना पर्याप्त कालावधी देण्यात आलेला होता. त्यामुळे प्रश्नपत्रिका व उत्तर तालिका याबाबत कोणत्याही स्वरूपाचे आक्षेप यापुढे स्वीकारण्यात येणार नाही, त्यामध्ये असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. आता बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे की या भरतीचा निकाल कधी लागणार आहे याची माहिती जर बघितली तर हा जो पॉईंट नंबर 4 देण्यात आलेला आहे यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता की सदर भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी मार्च-एप्रिल 2026 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. त्याबाबतची सर्व माहिती संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. बघा यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की कागदपत्र पडताळणी म्हणजेच की बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तुमचं मार्च-एप्रिल 2026 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. आता बघा जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते तुमचं मार्च-एप्रिल 2026 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे, याबद्दलची माहिती सांगण्यात आलेली आहे. आता या भरतीचा निकाल जर बघितला आपण तर बघा निकाल जर बघितला तर मार्चच्या एंडिंगला किंवा एप्रिलच्या फर्स्ट वीकला लागण्याची शक्यता आहे किंवा बघा लवकरच जो आहे म्हणजे की मार्च मध्ये पण लागण्याची शक्यता आहे. कारण की बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे की कागदपत्र पडताळणीसाठी जर बघितलं तर मार्च-एप्रिल हा जो महिना आहे यामध्ये सांगण्यात आलेला आहे की तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्या जाणार आहे. आता त्याबद्दलची जशी काही माहिती आपल्यापर्यंत मिळेल तशी मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती अपडेट देणारच आहे. आणि ही पण माहिती जर का तुम्ही बघितली नसेल तर बघा आपल्या टेलिग्राम ग्रुपच्या चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे. त्यामध्ये बघा तुम्ही जॉईन होऊन संपूर्ण जे वेळोवेळी माहिती ज्या बघू शकाल. आणखी जर बघितलं तर बघा या संकेतस्थळावर लॉग इन करताना काही तांत्रिक अडचणी आढळल्यास तर बघा उमेदवार या नंबरवरती जर बघितलं तर संपर्क साधून तुमच्या जे अडचणी आहे तांत्रिक ते तुम्ही सांगू शकता, त्यावरून तुम्हाला बघा सोल्युशन मिळेल. आता याबद्दलची जर बघितली तर वेळोवेळी तुम्हाला का माहिती मिळवायची असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून रिझल्ट बद्दलची जशी काही माहिती आपल्याला मिळेल तशी मी तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देणारच आहे. अशा प्रकारची याची महत्त्वपूर्ण माहिती होती जी की मी तुम्हाला दिलेली आहे. आता बघा DV साठी जर बघितलं तर एकास 3 या प्रमाणात उमेदवारांना जे आहे बोलवण्यात येऊ शकेल. आता सर्वात अगोदर जर बघितलं तर GML म्हणजे की बघा जनरल मेरिट लिस्ट लावण्यात येऊ शकते. म्हणजे की बघा जेवढ्या काही विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली होती त्या विद्यार्थ्यांची संपूर्ण जी यादी लावण्यात येऊ शकते. त्यानंतर बघा कॅटेगरी वाईज उमेदवारांना जर बघितलं तर किती मार्क्स मिळालेले आहे आणि तशा उमेदवारांची निवड यादी लिस्ट पण लागणार आहे. जशी काही माहिती माझ्यापर्यंत मिळेल मी तशी तुम्हाला समोर अपडेट देणारच आहे. आता बघा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि ज्या विद्यार्थ्यांना याच्या संदर्भात माहिती मिळाली नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांना माहिती मिळू शकेल. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत.